नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले जगताप वासरे यूट्यूब चॅनलवरती. कालपासून आपण या चॅनलवरती एक नवीन व्होकॅब सिरीज स्टार्ट केली होती, ज्यामध्ये आपण बघत होतो पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी, निगेटिव्ह पर्सनॅलिटी आणि मिक्स्ड पर्सनॅलिटीशी रिलेटेड जे IMP व्होकॅब आहेत ते आपण डिस्कस करत होतो. तर त्यामध्ये आपण काल बघितले पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी व्होकॅब हे आपले काल झाले. तर आज आपण बघणार आहोत निगेटिव्ह पर्सनॅलिटी रिलेटेड जे काही व्होकॅब असते, जे IMP व्होकॅब आहे ते आज आपण बघणार आहोत. चालेल, नेक्स्ट आहे निगेटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स. तर पहिला शब्द आहे किंवा पहिली व्होकॅब आहे ॲरोगंट. ॲरोगंट म्हणजे गर्विष्ठ. हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे किंवा सर्वांना माहितीच असणार आहे. आपण लहानपणापासून ऐकतच आलेलं आहे. गर्विष्ठ म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणारा, त्याला आपण गर्विष्ठ म्हणतो किंवा ॲरोगंट त्याला म्हटलं जातं. तर सेंटेन्स असं आहे, ही नेवर लिसन्स टू अदर्स बिकॉज ही इज ॲरोगंट. तो कधीच इतरांचं ऐकत नाही कारण तो फार गर्विष्ठ आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेल्फिश. सेल्फिश म्हणजेच स्वार्थी. फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा. असा प्रत्येक जण, जर काही मित्रांचा ग्रुप असेल तर प्रत्येक ग्रुपमध्ये कोणी ना कोणी असं विद्यार्थी किंवा असं पर्सनॅलिटी असतेच की जो फक्त स्वतःचा विचार करतो, जो फार सेल्फिश आहे. असा सेंटेन्स आहे, शी डझंट शेअर हर थिंग्स बिकॉज शी इज सेल्फिश. ती तिच्या गोष्टी शेअर करत नाही कारण ती स्वार्थी आहे. नेक्स्ट आहे निगेटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स. रूढ. रूढ म्हणजेच उद्धट, म्हणजे इतरांशी असभ्य वागणारा. सेंटेन्स आहे, ही टॉक्स बॅडली टू एव्हरीवन बिकॉज ही इज रूड. तो सगळ्यांशी वाईटपणे बोलतो कारण तो उद्धट आहे. कारण असं बरेच वेळेस आपण बघतो की लहान मुलं मोठ्यांना रूडली बोलतात किंवा मोठे सुद्धा लहानांना फार रूडली ट्रीट केलं जातं. तर तो जो स्वभाव आहे त्याला रूड असा शब्द आहे, त्याला आपण उद्धट बोलणे की असं म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे जलस. जलस म्हणजे मत्सरी वाटणे, इतरांच्या यशाने अस्वस्थ होणारा. म्हणजे जलस म्हणजे आपण साध्या आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो की आपल्याला त्याचा हेवा वाटतो. किंवा एखाद्याने समजा गव्हर्नमेंट पोस्ट त्याची लवकर निघाली तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्याचा हेवा वाटतो. किंवा असेही बरेच जण असतात की त्यांना जलसी फील होते. तर त्याचं सेंटेन्स असं होईल, शी हेट्स अदर्स सक्सेस बिकॉज शी इज जलस. ती इतरांचं यश सहन करू शकत नाही कारण ती मत्सरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे लेझी. लेझी म्हणजेच आळशी. हे तर आपण सर्वजण असतो, लेझीच असतो आपण. ज्याची काम करण्याची इच्छा नसते पण अभ्यास करण्याची इच्छा असली पाहिजे. ही ऑलवेज डिलेज हिज वर्क बिकॉज ही इज लेझी. तो कायम त्याचे काम लांबवतो कारण तो आळशी आहे. आणि पुढचा शब्द आहे डिसऑनेस्ट. डिसऑनेस्ट म्हणजेच अप्रामाणिक, खोटं बोलणारा किंवा फसवणूक करणारा. याच्याशी रिलेटेड आपण पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीमध्ये एक वर्ड बघितला होता, ऑनेस्ट. SONEST, ऑनेस्ट. डिसऑनेस्टचा ऑनेस्ट असा याचा अर्थ होतो प्रामाणिक.
तर त्याचाच हा एक आपल्याला अपोजिट वर्ड म्हणता येईल त्याला, डिसऑनेस्ट. सो त्याचा सेंटेन्स असा, यू कांट ट्रस्ट हिम बिकॉज ही इज डिसऑनेस्ट. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण तो अप्रामाणिक आहे. डिसऑनेस्ट. ठीक आहे, नेक्स्ट आहे इम्पल्सिव्ह. इम्पल्सिव्ह म्हणजेच अविचारी, विचार न करता अचानक निर्णय घेणारा. विचार न करता अचानक निर्णय घेणारा. सेंटेन्स असं होईल, ही स्पेंड्स मनी विदाउट थिंकिंग बिकॉज ही इज इम्पल्सिव्ह. तो विचार न करता पैसे खर्च करतो कारण तो अविचारी आहे. हा जो शब्द आहे मित्रांनो, हा तुम्हाला बऱ्याच एक्झाममध्ये विचारला जातो. हा TCSचा एकदम फेवरेट असा क्वेश्चन आहे, ज्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन असतोच. त्याचं सिनोनिम विचारलं जातं किंवा त्याचं ऑपोजिट जे काय आहे ते अँटोनिम आहे ते विचारलं जातं. तर हा IMP आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा आहे मूडी. मूडी म्हणजेच स्वभाव बदलणारा, म्हणजे वारंवार मनस्थिती बदलणारा, ज्याची मनस्थिती स्थिर नाही, किंवा असा व्यक्तिमत्व की जो घडीतही म्हणतो तर थोड्या वेळाने त्याचे विचार लगेच बदलून जातात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जो एखादा लीडर असतो, पॉलिटिकल लीडर म्हणा किंवा कोणीही म्हणा, तो कधी एका पार्टीकडे असतो तर कधी एका पार्टीला फॉलो करतो किंवा लगेच तो दुसऱ्या पार्टीकडे फॉलो करतो. त्यांनाही एक प्रकारे आपण मोडीच म्हणू शकतो. तर आपल्याकडे सेंटेन्स आहे, इट इज हार्ड टू टॉक हर बिकॉज शी इज मुडी. तिच्याशी एखाद्या विषयावर बोलणं कठीण आहे कारण तिचा स्वभाव सतत बदलत असतो. नेक्स्ट आहे निगेटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स मधला पुढचा शब्द आहे स्टबर्न. स्टबर्न म्हणजेच हट्टवादी, म्हणजेच जिद्दी आपण त्याला म्हणू शकतो, किंवा स्वतःचं म्हणणं न बदलणारा, जो स्वतःच्या बोलण्यावरती ठाम असतो, जो स्वतःचं म्हणणं लवकर बदलत नाही, जो आपल्या विचारांशी एकनिष्ठ असतो, असा म्हणजे स्टबर्न. ही नेवर ॲग्रीज विथ एनीवन बिकॉज ही इज स्टबर्न. तो कधीच कोणाचं ऐकत नाही कारण तो हट्टवादी आहे. स्पर्धा परीक्षा करताना आपण सुद्धा हटवादीच असायला पाहिजे मित्रांनो. कारण तुम्हाला असे बरेच जण भेटतील की हे होणार नाही असं म्हणणारे बरेच जण भेटतात, पण हे होईलच असं या पद्धतीचा तुमचा विचार पाहिजे. तुम्ही स्टबर्न पाहिजे, हा गुण तुम्ही घेतला पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या बाबतीत. नेक्स्ट आहे ग्रीडी. ग्रीडी म्हणजेच लोभी, जे जास्त हव्यास असलेला. ही ऑलवेज वॉन्ट्स मोर मनी बिकॉज ही इज ग्रीडी. त्याला सतत पैसे हवे असतात कारण तो लोभी आहे. लोभी म्हणजे ग्रेडी म्हणजे अशी ती म्हणतो की त्याला काय कितीही मिळालं तरी त्याला अजून पाहिजे असतं. ही वॉन्ट्स मोर. ही वॉन्ट्स ऑलवेज मोर. ही वॉन्ट्स मोर ऑलवेज. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या या सेशनमध्ये इतकंच आपण बघतोय. तर यामध्ये काही असे होकॅब आपण बघितले की जे आपल्या रिलेटेड असतात किंवा जे आपल्याशी संबंधित असतात, किंवा आपण असे व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला बघतच असतो. तर त्यापैकी तुमची स्वतःची पर्सनॅलिटी कोणती आहे ते आपण स्वतः ॲनालिसिस केलं पाहिजे. आणि तुमच्या आजूबाजूला अशी यापैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचे किंवा पर्सनॅलिटी असलेले तुमचे मित्रमैत्रिणी आहेत ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. ठीक आहे, धन्यवाद.